नमस्कार. आज आपण महिलांचे भावविश्व समजून घेणार आहोत. असं तुम्ही ऐकलंय का की महिला जरा जास्तच भावनिक असतात? जवळपास सगळ्यांचा आहे. पण एक स्टडी झाला मिशिगनमध्ये, ज्याच्यामध्ये जवळपास 150 स्त्री आणि पुरुष यांना 75 दिवसांसाठी अभ्यासलं गेलं आणि त्याच्यातून असा निष्कर्ष निघाला की भावनिक जे बदलाव होतात, जे इमोशनल व्हेरिएशन्स आहेत, अप्स आणि डाऊन्सचे, त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जास्त काही फरक जाणवलेला नाही. आत्तापर्यंत जसं ते स्टेरिओटाईप केलं गेलं आहे की महिला या जास्त भावनिक असतात, म्हणून बऱ्याचशा मेडिकल स्टडीजमध्ये महिलांना समाविष्ट केलं गेलं नाही किंवा करत नाहीत, कारण की त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या भावनिक स्टेटचा होऊ शकतो असं कारण सांगितलं जायचं. आता या स्टडीवरून तर हे कळालं आहे की दोघांमध्ये जे इमोशनल व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामध्ये काही जास्त फरक नाही आहे. आता बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीबद्दलही बोलताना असं बोलतो की हा व्यक्ती जरा जास्त भावनिक आहे किंवा हा व्यक्ती जास्त वैचारिक आहे. आता भावना आणि विचार हे दोघंही आपल्याच मेंदूचा भाग आहेत. तर मेंदूच्या काही भागांमध्ये इमोशनल सेंटर आहे आणि काही भागामध्ये थिंकिंगचं सेंटर आहे. पण इमोशन्स आणि विचार हे काही दुसरे एकमेकांपासून वेगळे आहेत असं नाही आहे. काहीतरी आता उदाहरण देऊन सांगते. समजा एखादी घटना घडली, जसं की कुणीतरी वरिष्ठांनी तुम्हाला रागवलं. आता ही घटना घडली, याच्यानंतर होणार काय? त्याच्यानंतर खूप जास्त वाईट वाटलं, दुःखी वाटलं किंवा रडायला आलं, ही झाली भावना. पण ज्यावेळेस दुःखी वाटत होतं त्यावेळेस डोक्यामध्ये काही ना काही विचार तर नक्की होता. असा विचार असू शकतो की माझ्यासोबतच असं का झालं, मीच का नेहमी चुका करते, किंवा माझी काही चूक नसतानाही त्यांना नेहमी असंच का माझ्यासोबत करायचं असतं. तर भावना आणि विचार दोघं वेगळे नाही आहेत आणि त्याच्यानंतर आपलं काहीतरी वर्तनही असू शकतं. कुणीतरी शांत बसेल किंवा कुणीतरी जास्त रडेल किंवा वरिष्ठांसोबत भांडण करेल. तर भावना, विचार आणि वर्तणूक हे एक चक्र आहे. यात भावना सेपरेट करता येत नाहीत किंवा विचार सेपरेट करता येत नाहीत. प्रत्येक भावनेच्या मागे काहीतरी विचार असतो. पण आता हे जे विचार असतात ना, तर हे विचार असतात ऑटोमॅटिक थॉट्स, म्हणजे इमिडिएट काहीतरी विचार येणार आणि हे विचार येण्याची जी काही पॅटर्न असतो, हे विचार येण्याचा जो काही पॅटर्न असतो तो प्रत्येक व्यक्तीचा वेगळा ठरलेला असतो. आणि तो पॅटर्न कशावरून ठरतो, तर आपल्या लहानपणापासूनच्या अनुभवांवरून तो पॅटर्न ठरतो. आणि काही आपल्या जे काही आपण जगत आलो आहे, जे काही अनुभव आहेत, त्याच्यावरून आपला एक घट्ट समज बनलेला असतो. त्याला आपण कोर बिलीव्स म्हणतो. तर या कोर बिलीव्सच्या अवतीभोवती घुमणारे काहीतरी विचार निर्माण होतात आणि त्या विचारातून भावना निर्माण होतात. आणि ह्या भावना आणि हे विचार कुठलीही आपल्या आयुष्यात जी घटना होते त्याच्यानंतर हे येतात आणि त्याच्यानुसार आपलं वर्तन असतं. म्हणून एखादा व्यक्ती भावनिक जास्त आणि एखादा व्यक्ती वैचारिक जास्त असं असू शकत नाही. जिथे भावना आल्या तिथे विचार आले आणि जिथे विचार आले तिथे आपलं वागणं आलं. आता जर आपण महिलांच्या बाबतीत विचार केला तर महिलांचे हे जे कोर बिलीव्स आहेत किंवा जे घट्ट समज झालेले आहेत त्याच्यामध्ये जास्त करून एक जाणून येतो की माझ्यात काहीतरी कमतरता आहे, आय एम नॉट इनफ, किंवा आय एम नॉट लवेबल, मी प्रेमाच्या लायकीची नाही आहे. असा महिलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये घट्ट समज असतो. मग आता ज्यावेळेस आय एम नॉट इनफ असा समज असेल त्यावेळेस काय होणार, त्यावेळेस महिला जास्त काय करणार, तर जे त्यांचं नैसर्गिक वागणं आहे, जो त्यांचा मूळ स्वभाव आहे त्याच्या विरुद्ध वागायला लागतात. त्याच्या विरुद्ध कशा, जे काही सोसायटीमध्ये ॲक्सेप्टेबल आहे तसं वागणूक बदलायला जातात. दुसऱ्यांच्या अनुसरून वागायला लागतात. दुसऱ्यांना काय आवडेल तसं वागायला लागतात.
त्याच्यामध्ये ते स्वतःची ऑथेंटिसिटी हरवून बसतात. आणि ज्यावेळेस ऑथेंटिसिटी हरवून बसतात आणि दुसऱ्यांच्या प्रमाणे वागायला लागतात, त्यावेळेस दुसऱ्यांना काय चांगलं वाटेल याचा जास्त विचार आणि स्वतःला काय हवं आहे हे नेहमी दुसऱ्या स्थानावर येऊन जातं. असं झाल्यामुळे काय होणार, जिथे महिलांना नाही म्हणायचं आहे तिथे त्यांना नाही म्हणता येत नाही. एकापेक्षा जास्त कामं करावे लागतात, दुसऱ्यांचा विचार आधी करावा लागतो, मग तो स्वतःच्या हेल्थला मागे टाकून असला तरीही. आणि या कारणामुळे जिथे त्यांना स्वतःचा मूलचा जो स्वभाव आहे तसं वागता येत नाही आहे, म्हणून महिलांमध्ये स्ट्रेस जास्त होतो. आणि स्ट्रेस ज्यावेळेस जास्त वाढणार त्याच्यानंतर मग मानसिक आजार आले, स्ट्रेससोबत डिप्रेशन जास्त येणार, अँझायटी जास्त येणार, जे मांसपेशींचे आजार आहेत, सोमॅटिक डिसऑर्डर्स, त्या महिलांमध्ये जास्त येणार. आणि सोबत फक्त मानसिक आजारच नाही तर ऑटोइम्युन डिसऑर्डर्स जे आहेत तेही महिलांमध्ये जास्त येतात. सांधेवातसारखे आजार महिलांमध्ये जास्त दिसून येतात. तर महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी हे जास्त महत्त्वाचं आहे की त्यांना काय हवं आहे हे ओळखणं, दुसऱ्यांच्या प्रमाणे न वागता स्वतःला काय हवं आहे हेही ओळखणं, आणि आपल्या ज्या काही भावना आहेत त्यांना रेग्युलेट करणं शिकायला पाहिजे. तर भावना रेग्युलेट कशा करायच्या, तर भावना रेग्युलेट करण्याचे काही उपाय आहेत. त्याच्यामधलं एक की आपल्याला नेमकी कुठली भावना आहे त्याला नाव देता आलं पाहिजे. भावना येणं हे नैसर्गिक आहे, म्हणजे मला दुःख वाटणं, मला राग येणं हे नैसर्गिक आहे. पण मला राग आल्यावरती मी कसं वागणार हे ॲक्शन आपल्या हातात असते. तर राग येणाऱ्याला राग येणं जे आहे त्याला रेजिस्ट नाही करायचं, पण राग आल्यावरती मी कसं वागणार हे आपण कंट्रोल करू शकतो. अशा प्रकारे भावना रेग्युलेट करता आल्या पाहिजे. म्हणजे बघा ना, कुठली एखादी घटना घडली तर त्याच्यावरती लगेच रिॲक्ट न होता त्याच्यावरती रिस्पॉन्ड करणं शिकलं पाहिजे. विक्टर फ्रँकलिनचा एक कोट आहे, देर इज स्पेस बिटवीन स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स, दॅट स्पेस इज द चॉईस अँड फ्रीडम. म्हणजे इमिडिएट कशावरती तरी रिॲक्ट होण्यापेक्षा ती स्पेस घेऊन जर रिस्पॉन्स दिला तर आपल्याला आपल्या भावना चांगल्या प्रकारे रेग्युलेट करता येतात आणि आपल्या वागण्यामध्ये बदल करता येतात. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.